नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघणार आहोत की आकांक्षा सार्थकच्या रूममध्ये येते आणि आनंदी वहिनीला बाहेर कुठेतरी फिरण्यासाठी घेऊन जा, म्हणजे नक्की तुला तुझे प्रेम त्यांच्याबरोबर व्यक्त करता येईल। तेव्हा सार्थक आकांक्षाच्या सांगण्यावरून आनंदीला फोन करतो, तर अण्णा आणि सानवी तेथे आनंदीबरोबर गप्पा करत असतात। तर सार्थकचा फोन बघून आनंदी सार्थकचा फोन उचलते, तर सानवी आणि अण्णा तेथून निघून जातात। तर सार्थक सर आनंदीला म्हणतो की मिस आनंदी, उद्या तुम्ही फ्री आहात का? तर आनंदी म्हणते की सर उद्या सुट्टीच आहे, मग मी फ्रीच असणार। काही झाले का? तुम्हाला काही म्हणायचे होते का? सार्थक म्हणतो की आजकाल फ्री असायलाच हवं, कारण कंपनीमध्ये सारखं काम असते। आकांक्षा सार्थकला ते जे काही खरे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करायला लावत असते, पण सार्थकला काही सांगता येत नसते। आनंदी म्हणते की सर तुम्हाला अजून काही म्हणायचे का? सार्थक म्हणतो की मिस आनंदी, तुम्ही सुद्धा फ्री आहात आणि मी सुद्धा फ्री आहेत, त्यामुळे आपण बाहेर कुठेतरी लंचला जायचे का? तर लगेच आकांक्षा सार्थकला हे सर्व खुणावून सांगत असते। आनंदी म्हणते की काय सर? आणि आनंदीला लगेच अण्णांचे बोलणे आठवते की बाहेर जाताना कुठेतरी लक्ष ठेवत जा, कारण तुझ्यामुळे सार्थक सरांना त्रास नको। तर आनंदी लगेच सार्थकला म्हणते की नाही सर, उद्या मला महत्त्वाचे घरातील काम आहे, त्यामुळे मला नाही जमणार, आणि बाय करून ती फोन ठेवते। तर सार्थक हा फोन बेडवर फेकून देतो। तर आकांक्षा म्हणते की काय झाले दादा? सार्थक म्हणतो की अगं तुझं खरंच काही ऐकायला पाहिजे नाही, आपण डायरेक्ट असं कसं त्यांना विचारू शकतो, आणि आता त्यांच्या मनात माझ्याविषयी काय विचार चालू असतील तेच मला माहिती नाही। तर इकडे आनंदी सुद्धा सार्थकचाच विचार करत असते, आणि सरांनी मी सार्थक सरांना असे लगेच नाही म्हटले, मी काहीतरी नाही म्हणून चूक केली का? म्हणून आनंदी ही सार्थकला पुन्हा सॉरी सार्थक सर असा मेसेज पाठवते। इकडे सार्थक सुद्धा आनंदीचाच विचार करत असतो की आनंदीच्या मनात नेमकं काय चालू असेल, आणि मी फक्त आनंदी मॅडमला फक्त लंचसाठी इन्व्हाइट केलं होतं, आणि त्या इतक्या घाईने नाही का म्हटले असेल, इतकं अर्जंट काय काम असेल याचा सार्थक विचार करू लागतो। आनंदीच्या विचारात सार्थकचे आनंदीच्या मेसेजकडे लक्ष जात नाही। इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आनंदी तयार होते आणि किचनमध्ये ती चहा करत असते। तेवढ्यात आनंदीचे संपूर्ण लक्ष हे सरांनी आपल्याला परत रिप्लाय सुद्धा दिला नाही, म्हणजे सर नक्की रागवले असतील याच्याच विचारात ती डुबून गेलेली असते। तेवढ्यात लीना येते आणि आनंदी तुझे लक्ष कुठे? चहा वर चाललाय। लीना म्हणते की आनंदी तुझी तब्येत व्यवस्थित आहे का, आणि सर्व काही ठीक तर आहे ना? आनंदी म्हणते की हो वहिनी। तेवढ्यात शकू येते आणि आनंदी शकूला सांगते की अगं सार्थक सरांचा रात्री फोन आला होता आणि त्यांनी मला लंचसाठी बोलावले होते। तर लगेच शकू म्हणते, शकूला आनंद होतो। आनंदी म्हणते की आपण अगं शकू, मी सरांना नाही म्हटले। शकू नाराज होते आणि अगं आनंदी ताई, तू सरांना चक्क नाही का म्हटलीस? तर लगेच आनंदी म्हणत असते की अगं तुला अंशुमनचं तर माहिती आहे ना, ते कुठेही कोणत्या वेळी येत असतात, आणि जर सार्थक सरांसमोर आले आणि त्यांना काही त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर काय करणार, आणि माझ्यामुळे सार्थक सरांना खरंच काही त्रास नको म्हणून मी नाही म्हटले। शकू म्हणते की अगं ताई, तू अशी एकदम सरांना नाही का म्हटली? त्यांच्या मनाला काय वाटले असेल? आनंदी म्हणते की शकू आता मी काय करू ग? तर शकू म्हणते की एक काम कर, आता तू सार्थक सरांच्या घरी चल आणि मग त्यांच्याशी बोल। म्हणून शकू ही आनंदीला हाताला धरून सार्थकच्या घरी घेऊन येते। इकडे आदर्श हा सार्थकच्या रूममध्ये येतो आणि सार्थक झोपलेला असतो। आदर्श म्हणतो की काय सार्थक, रात्री झोप झाली नाही वाटतं, आणि झोप जेव्हाच होत नसते जेव्हा माणूस एखाद्या प्रेमात पडलेला असतो किंवा आपल्याला माणसाचं मन तुटलेलं असतं तेव्हाच असे होत असते। सार्थक म्हणतो की अरे भाई असे काय म्हणतो तू, असे काहीच नाही। आदर्श म्हणतो की अरे सार्थक असे काही नाही, बघू तुझा मोबाईल, मी चेक करतो। सार्थक म्हणतो की नाही नको, तसे काही नाही। आदर्श म्हणतो की तसे काही नाही, मग मोबाईल दे ना। तेवढ्यात आकांक्षा धावतच येते आणि दादा आनंदी वहिनी बाहेर आल्याचे सांगते, तर सार्थक लगेच तटकन उठून बसतो। आदर्श म्हणतो की फोन नक्की घेऊन खाली ये, मी खाली थांबतो। म्हणून आकांक्षा आणि आदर्श खाली जातात। तर सुधा इकडे आनंदीला बघते आणि आनंदी काय ग, इतक्या सकाळीच कस काय आली? खूप छान वाटले तुला बघितल्यानंतर। तर आनंदी म्हणते की असेच काम होते। शकू म्हणते की ताई फ्री होती, त्यामुळे काही काम नसल्यामुळे आम्ही इकडे आलो।
तर सार्थक मात्र विचार करत असतो की मिस आनंदी तर रात्री काम होते म्हटले आणि आज तर सांगतात फ्री आहे. तर सुद्धा म्हणत असते की अगं शकू, तू खूपच छान बोलते आणि बेनाऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तू खूप छान तयारीसुद्धा केली होतीस. सार्थक मात्र काहीच बोलत नसतो आणि सुद्धा म्हणत असते की बेनाऱ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप छान असे कौतुकसुद्धा सार्थकने आनंदीचे केले आणि आनंदी तू शकूची इंटरव्ह्यूसुद्धा घेतली होती, तर सार्थकने खूप छान कौतुक केले. सार्थक मात्र काही बोलत नसतो. तर सुद्धा म्हणत असते की अरे सार्थक, काहीतरी बोल ना. तेव्हा आनंदी म्हणते की काकू, आम्ही काकांना भेटण्यासाठी आलो आणि काकांची रूम कुठे आहे. तर सुद्धा म्हणते की सार्थक यांना काकांच्या रूममध्ये घेऊन जा. तर सार्थक काहीच बोलत नसतो आणि तो तिकडे रूम दाखवतो. तर शकू गुपचूप आनंदीला म्हणत असते की ताई बघितले का, सरांना नक्की राग आला. शकू म्हणते की तू सरांना असे सांग की तू लंचला त्यांच्याबरोबर जायला तयार आहे. आनंदी सांगायला तयार नसते तर शकू हाताला धरते आणि सार्थक सरांना म्हणते की सर, ताईंना तुमच्याशी काहीतरी बोलायचे. सार्थक रागाने म्हणतो की त्या बाबांशी बोलण्यासाठी आलात ना, आणि बाबांची रूम तिकडे आहे, मी तुम्हाला दाखवली ना. आनंदी म्हणते की सर, मी तुम्हाला काल सॉरीचा मेसेज केला होता. सार्थक म्हणते की कुठला मेसेज, मी नाही बघितला. तर शकू आनंदीला खुणवत असते. तेव्हा आनंदी म्हणते की सर, खरंच मी तुम्हाला काल नाही म्हटले कारण खरंच वेळ नव्हता. तर सार्थक म्हणतो की तुम्हाला माझ्याबरोबर येण्यासाठी कम्फर्टेबल वाटत नसेल, जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा जाऊ आपण. तेव्हा मात्र सार्थकचा राग घालवण्यासाठी आनंदी चक्क सार्थकला म्हणते की सर, लंचला जाऊयात ना. सार्थक लगेच खुश होतो आणि खरंच तुमची इच्छा आहे का असे आनंदीला विचारतो. आनंदी खुश होऊन हो बोलते. तर लगेच शकू आणि आनंदी ह्या खूपच हसू लागतात आणि सार्थक तयार होण्यासाठी घाईने रूममध्ये जातो. वृंदा मात्र हे सर्व बोलणे ऐकते आणि आनंदीने खूपच छान प्लॅन केला सार्थकबरोबर लंचला जाण्याचा, पण या लंचचं मी कसे लोणचं करते ते तू बघतच राहा. वृंदा लगेच घाईने आपल्या रूममध्ये येते आणि रेश्माला फोन लावते. रेश्माला म्हणते की आनंदीचं काय सिक्रेट आहे ते तुम्हाला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही, पण आनंदी आणि सार्थक हे बाहेर लंचसाठी जातात हे तुला मी सांगते. तुला काय करायचे ते तू बघत राहा. रेश्मा म्हणते की बरं झालं तुम्ही मला त्याबद्दल सांगितले. रेश्मा म्हणते की लवकरच एक खूप मोठा असा धमाका होणार, त्यामुळे तुम्हाला सर्व काही आपोआप समजेल. म्हणून रेश्मा लगेच फोन ठेवून देते आणि मनात म्हणत असते की सार्थक, तू आनंदीसाठी कितीही सरप्राईज प्लॅनिंग केलेले असले पण बघतच राहा आता नेमकं काय धमाका होतो ते. आणि तुझ्या आनंदीचा तुझा तिच्यावर खूप विश्वास आहे ना, तर मग आता तू बघतच राहा तुझ्या आनंदीने तुला किती फसवले. इकडे सार्थक आनंदीला पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलीबरोबर लंचसाठी जातोय म्हणून खूप एक्सायटेड झालेला असतो आणि आनंदीबरोबर कसे बोलायची याची आरशासमोर उभे राहून तो प्रॅक्टिस करत असतो. सार्थक म्हणतो की नाही, अगोदर इकडच्या तिकडच्या गप्पा करू, मग आनंदीला डायरेक्ट बोलू. आकांक्षा येते आणि आकांक्षा म्हणते की अरे दादा, इकडच्या तिकडच्या गप्पा करण्यापेक्षा डायरेक्ट तू मिस वहिनी आनंदीला सांगून टाक आणि जा आता, उशीर करू नको. म्हणून आकांक्षा सार्थकला घाईने जायला सांगते. त्यानंतर इकडे आनंदी सार्थकच्या बाबांना विचारत असते की आज सकाळी नाश्ता काय केला बाबा तुम्ही. तर लगेच त्यांना आठवत नसते. आनंदी म्हणते की अहो काका, आठवण्याचा प्रयत्न करा, नक्की आठवेल. तेवढ्यात सार्थकसुद्धा तिथे आलेला असतो आणि दरवाज्यातून हे सर्व बघत असतो. तर लगेच अरविंद काका सांगतात की बटाट्याची भाजी आणि पोळी. तर लगेच आनंदीला खूप आनंद होतो आणि सार्थकला सुद्धा. सार्थक मनात म्हणतच असतो की मिस आनंदी आल्यापासून बाबामध्ये खरंच किती सुधारणा होते आणि लवकरच मिस आनंदी या घरात आले पाहिजे. आज मी त्यांना माझ्या मनातले चक्क प्रेमाचे प्रपोज बोलून दाखवणार. तर लगेच आकांक्षा मागून येते आणि सार्थकच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की आज इस दिल की बात उस दिल की पर्यंत नक्की जाणार. आकांक्षा लगेच सार्थकच्या हाताला धरते आणि अगं आनंदी वहिनी, चल दादा तयार आहे. तर लगेच अरविंद विचारतो की कुठे जातात. तर आकांक्षा म्हणते की बाहेर जेवणासाठी जातात. तर लगेच अरविंद म्हणतो की बेस्ट ऑफ लक दोघांना सुद्धा.
तर आनंदी म्हणते की अहो काका, आम्ही परीक्षा देण्यासाठी नाही चाललो, बाहेर चाललो. तर आकांक्षा म्हणते की बाबांच्या शुभेच्छा सर्वांच्या कामी येत असतात, हो की नाही सार्थक दादा. तर सार्थक खुश होतो आणि आनंदी सार्थक तेथून प्रेमाने निघून जातात. तर इकडे रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर एक फकीर बाबा असतात आणि तुमच्या दोघांच्या जोडीला खूप खूप आशीर्वाद मिळो असे ते आनंदी सार्थकला एकत्र आशीर्वाद देतात. तर आनंदी म्हणते की सर, यांचा काहीतरी गैरसमज होतो. तर सार्थक हा मनाहीन खूप खुश होतो आणि मनात म्हणतो की आज सर्वांचे आशीर्वाद आम्हाला भेटतात म्हणजे नक्की माझ्या मनातले आनंदीपर्यंत पोहोचणार. इकडे रेश्मा लगेच अंशुमनला फोन करते आणि तुमची बायको तिच्या बॉसबरोबर बाहेर लंचसाठी जाते. तर अंशुमन म्हणतो की काय सांगता, तेव्हा मला पत्ता पाठवा आणि मी तेथे लगेच पोहोचतो आणि आता काय करतो ते तुम्ही बघतच राहा. रेश्मा म्हणते की हो आणि अंशुमन म्हणतो की मी लगेच जातो म्हणून फोन ठेवतो. त्यानंतर इकडे आनंदी आणि सार्थक हे रेस्टॉरंटमध्ये येतात. तर तिथे समोर एक मुलगा आणि मुलगी हे एकमेकांशी भांडत असतात. ती मुलगी म्हणत असते की मी तुला इतक्या दिवस मित्र मानत होते आणि तू चक्क आज माझ्या पुढे प्रेमाचे प्रपोज केले. तर लगेच ती मुलगी त्याच्या कानामागे देते. तर सार्थक आणखीनच ते दृश्य बघून घाबरतो आणि ते मुलगा मुलगी तिथून रागाने निघून जातात. तर आनंदी म्हणत असते सर, त्या मुलीने चक्क तिला नाही पटत तर नाही म्हणायचे, असं वागायला नको होतं. सार्थक म्हणतो की हो मिस आनंदी, तुम्हाला सुद्धा तेच वाटते ना. सार्थक म्हणतो की एखाद्या कपलमध्ये मैत्री जरी असली तर त्यांच्यात प्रेमसुद्धा असायला हवं ना. तर आनंदीसुद्धा खुश होऊन म्हणते की हो, एखादे कपल जरी असले तर त्यांच्यामध्ये मैत्री तर असायलाच हवी, कारण त्या नवरा बायकोमध्ये सुद्धा मैत्री असणे खूप महत्त्वाचे असते. तर सार्थकच्या मनात येते कुठेतरी आमचे मत कुठेतरी जुळतेच, म्हणून सार्थक खुश होतो. आनंदी म्हणते की सर, तुम्हाला काही म्हणायचे का. सार्थक म्हणतो की आपण येवलेला गेलो होतो तेव्हा तुम्हाला आठवते का, तेव्हा आता बाहेर आपण जेवलो होतो कारण तुम्हाला ते आवडत नव्हते. मिस आनंदी म्हणते की सर, तेव्हा आपण मित्र नव्हतो पण आता आपण एक चांगले मित्र आहोत ना. सार्थक म्हणतो की फक्त मित्र, दुसरं काहीच नाही का. आनंदी म्हणते की काय सर. सार्थक म्हणतो की आपण इथे गप्पा करायला आलो. तर आनंदी म्हणते की हो सर, आणि तुम्हाला काय सांगायचे. तर लगेच सार्थक हा वेटरला आवाज देतो आणि मिनरल वॉटरची बाटली सांगतो. तर आनंदी म्हणते की सर, साधं पाणीसुद्धा चालेल. तर लगेच सार्थक म्हणतो की हो. आनंदी म्हणते की सर, आपण इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये का आलो असेल. आमच्या घराशेजारी एक खूप छान असं मिसळपावचं हॉटेल होते, तिथे सुद्धा आपण गेलो असतं तर मस्त झाले असते, मस्त मिसळपाव होती. तर सार्थक म्हणतो की अहो आनंदी, आपण इथे गप्पा करण्यासाठी आलोत, त्याच्याबद्दल बोलायला नाही आलो. तर आनंदी म्हणते की मग सर काय बोलायला आलो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये काय होणार, कारण सार्थकने चक्क आनंदीला गुलाबाचे फूल देऊ केलेले असते आणि तेथे ऐन वेळेस अंशुमन समोरून गुलाबाचे फूल घेऊन आनंदीला येतो आणि आनंदीचा हातच धरतो आणि सार्थक लगेच अंशुमनची कॉलर धरतो आणि एक जोरात कानाखाली लावतो. तर लगेच अंशुमन म्हणतो की मी तिचा नवरा आहे. तर आनंदी म्हणते की नवरा होतात आणि आता आपला घटस्फोट झालाय. तर सार्थकला घटस्फोट म्हणून खूप मोठा धक्का बसतो.